जून महिन्याचा 1500 रुपये हप्ता बँक खात्यात जमा, लगेचच चेक करा। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। जून 2025 महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे। अनेक लाभार्थींना त्यांचे पैसे यापूर्वीच मिळाले असून उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यातही लवकरच ही रक्कम जमा होणार आहे। लाडकी बहीण योजना जून 2025 चा हप्ता रुपये 1500 बँक खात्यात जमा झाला का, हे आता कसे तपासावे? जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणीकृत लाभार्थी असाल आणि जून महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला का हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही खालील प्रमाणे याची तपासणी करू शकता। बँक खात्याचा तपास करा। तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईलवर बँकेकडून आलेला तुम्ही SMS चेक करा किंवा जवळच्या ATM मध्ये जाऊन मिनी स्टेटमेंट काढू शकता। 1500 रुपये जमा झाल्याचा उल्लेख असेल। ऑनलाईन बँकिंग मोबाईल ॲप वापरा। ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेचे नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲप वापरून तुम्ही अकाउंट स्टेटमेंट, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासा। तारीख आहे 1 जून 2025। 1 जून 2025 नंतरच्या व्यवहारांमध्ये DBT किंवा गव्हर्नमेंट क्रेडिट नावाने 1500 रुपयांचं क्रेडिट दाखवलेलं असेल। बँकेत भेट द्या। बँकेच्या शाखेत तुमचा आधार आणि पासबुक घेऊन जा। खात्यात लाडकी बहीण योजनेच्या DBT पेमेंट बद्दल बँकेत तुम्ही माहिती विचारा। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या संकेतस्थळावरूनही लाभार्थी यादी पहा। तिकडे देखील ही यादी कधी-कधी अपलोड होते। ladkibaheen.maharashtra.gov.in येथे लाभार्थ्यांची यादी किंवा DBT स्टेटस पाहण्याची लिंक उपलब्ध असेल, जर ती वेबसाईट आता सुरू झाली तर। जर पैसे जमा झाले नसतील तर आता काय करावे? तुमची नोंदणी पूर्ण झाली होती का ते तुम्हाला तपासावं लागेल। संग्राम केंद्र CSC केंद्रातून अर्ज केला होता का? आधार लिंक आहे का? स्थानिक महिला बाल कल्याण कार्यालयात संपर्क करा। तालुका, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी यांच्याशी तुम्ही संपर्क साधावा। ग्रेव्हन्स नोंदवा। संबंधित शासकीय संकेतस्थळावर तक्रार नोंदवता येते किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालयात देखील तुम्ही भेट देऊ शकता। हप्ता मिळाल्याची पुष्टी झाल्यास कृपया तुमच्या मोबाईल किंवा बँक स्टेटमेंटचा स्क्रीनशॉट तुम्ही जतन करून ठेवा। या योजनेचा उद्देश महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना थेट आर्थिक पाठबळ पुरवणे हा आहे। ज्या महिलांची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे तसेच ज्यांचे आधार, बँक लिंकिंग आणि eKYC पूर्ण झालेली आहे त्यांच्याच खात्यावर यावेळी पैसे जमा होणार आहे। तरी लाभार्थींनी आपले बँक खाते त्वरित तपासावे। मोबाईलवर आलेला मेसेज, बँकेचा SMS किंवा उमंग APL किंवा ग्राहक सेवा केंद्रामार्फतही आपली पेमेंट स्थिती तुम्हाला तपासता येईल। जर पैसे जमा झाले नसतील तर स्थानिक महा ई-सेवा केंद्र, CSC किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा। लाडकी बहीण योजनेत नियमितपणे पैसे मिळवण्यासाठी अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती अचूक असणे, आधार लिंक असणे आणि बँक खाते चालू असणे अत्यंत आवश्यक आहे। सरकारमार्फत वेळोवेळी योजनेचे अद्ययावत टप्पे जाहीर होत असतात, त्यामुळे लाभार्थींनी अधिकृत संकेतस्थळ अथवा सरकारच्या अपडेटवर नेहमीच लक्ष ठेवावे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।